गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्याने जीवाला धोका। गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकरांची पोस्ट करत माहिती। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्याने नातेवाईक त्रास देत असल्याचा यात उल्लेख करण्यात आलाय। वास्तू पाडावी किंवा बिल्डरला विकावी असा नातेवाईकांकडून दबाव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सुमित्र यांनी ही पोस्ट केलेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्याने धोका असल्याची पोस्ट करण्यात आलेली आहे, काय सविस्तर अपडेट? ज्येष्ठ साहित्यिक लेखक गदी माडगुळकर यांचं पुण्यातील शिवाजीनगर इथलं हे निवासस्थान आहे। आपण जर पाहिलं तर गदी माडगुळकर हे 1919 ते 1977 या ठिकाणी राहतो। अशा पद्धतीचा हा फलक या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र हीच वास्तू आता बिल्डरला देण्याचा घाट घातला जात आहे आणि त्यांचे जे नातू आहेत सुमित्र माडगुळकर यांनी एक फेसबुक पोस्ट करून या संपूर्ण वादाला तोंड फोडलेलं आहे। ही जी वास्तू आहे त्यांचेच जवळचे नातेवाईक हे विकू पाहत आहेत आणि का बिल्डरला देऊ पाहत आहेत आणि याला यांच्या नातवांचा अर्थात सुमित्र माडगुळकर यांचा मात्र त्याला विरोध आहे। विरोध करत असल्यामुळे त्यांना धमक्या येत आहेत, त्यांच्या जीवाला धोका असल्याची जी फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे। याच पंचवटी या वास्तूतनं गदी माडगुळकर यांनी गीत रामायण लिहिलं होतं आणि तीच वास्तू आता विकण्याचा घाट घातला जातोय। सुमित्र माडगुळकर आता आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही जी फेसबुक पोस्ट केलेली आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं काय आहे, नेमका काय आरोप आहे? नमस्कार, मी गदिमांचा नातू सुमित्र माडगुळकर। आपण आज पंचवटी या वास्तूपुढे आहोत। इथेच गदिमांचं पवित्र वास्तव्य होतं। गीतरामायणासारखं महाकाव्य इथे लिहिलं गेलं। गदिमांचे अनेक साहित्यकृती, गदिमांचे चित्रपट इथे लिहिले गेले। ही वास्तू आतासुद्धा जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे, पण तरी पण हा गदिमांचा सांस्कृतिक वारसा हा जपला जावा, हा पुढे जावा म्हणून मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत होतो। गदिमांचं स्मारकसुद्धा आपण पुण्यात उभं करत आहोत। मी जवळजवळ गेली 10 वर्ष आम्ही लढत होतो। आता त्याची बाहेरची इमारतही पूर्ण झाली आहे। तर माझं असं म्हणणं आहे की आपण लोकांचा पैसा खर्च करून गदिमांचं स्मारक पुण्यात बांधतोय। जवळजवळ करोडो रुपये आपण खर्च करतोय आणि इकडे तुम्ही गदिमांचे वारसच हे गदिमांची वास्तू पाडायला पुढे येत आहे। आणि कुणावरती नेमका तुमचा आरोप नेमका